जलबोगद्याच्या दूषित पाण्यामुळे शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचा संताप तीव्र. आश्वासनांनंतरही कारवाई शून्य. शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा. पेन तालुक्यातील हेटवणे जलबोगद्याच्या कामामुळे बेलवडे, मुंगोशी, बळवली, आंबिवली आणि वळख या गावातील शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या भागातील शेतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या पाण्यामुळे भात शेती आणि भाजीपाला रोपं नष्ट झाली. हंगामी पिके जसे पावटा आणि चवळी वाया गेली, तसेच विहिरी आणि बोरवेलचे पाणीही दूषित झाले आहे. परिणामी अनेक शेतकरी उत्पन्नापासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी 12 मार्च रोजी उपोषण केले होते. त्यावेळी मेघा कंपनीचे अधिकारी आणि तहसीलदारांनी भेट देत नुकसान भरपाई देण्याचे आणि दूषित पाणी पाईपलाईनद्वारे खाडीत वळवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मुदत पूर्ण होऊनही न्याय न मिळाल्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी उद्या गुरुवार रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेले 6 महिन्यापासून आम्ही प्रत्येक वेळी निवेदन देऊन सुद्धा तहसील साहेबांना, प्रांतांना, कंपनीला, तरी पण त्या लोकांनी ह्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर म्हणजे शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्या पाण्यामुळे गुरंढोरांचं नुकसान झालेलं आहे. एवढं होऊन सुद्धा ह्या लोकांनी काही ॲक्शन घेतलेली नाही. शेवटी आम्हाला नाईलाजाने आंदोलन करायला लागलं. म्हणजे आम्ही 12/3/26 रोजी आंदोलन केले. आंदोलन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या मागण्या मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार होते 2 दिवसात. ते 2 दिवसात नंतर त्याच्यानंतर 15 दिवसात आम्हाला पाईपलाईन टाकून देणार होते ते खाडीपर्यंत. ती कुठलीही त्यांनी पूर्तता केलेली नाही. पर्यायी म्हणून जर या लोकांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर सर्व शेतकरी आम्ही उद्या तहसील कार्यालयासमोर 11:30 वाजता आत्मदहन करणार आहोत. याच्यात कमी जास्ती काही झाले तर यासाठी पूर्ण जबाबदारी कंपनीची असेल, मेगा इंजिनिअरिंग आणि प्रशासनाची जिम्मेदार असेल. बेलवडा, मुंगोशी, बलवले, आंबिवली, वलख अशा गावांना कनेक्टेड असलेली नदी, त्या नदीपात्रात जो मेगा इंजिनिअरिंग पाणी सोडलेलं आहे तो दूषित पाणी आहे. आणि त्या दूषित पाण्यामुळे अशी परिस्थिती झाली की आमच्या शेतकऱ्यांनी जो तो पाणी वापरला, त्या पाण्यामुळं जे रोपं तयार केली होती ती रोपं बाद झाली आणि त्या रोपांमुळं आम्ही शेती लावू शकलो नाही. आमची नांगरलेली शेती तशीच वाया गेलेली आहे. वाल, पावटा, चवली अशी जी काही हंगामी उत्पन्न आहेत ते पण आमचे नुकसान झालेलं आहे. अनेक प्रकारे नुकसान झाले. आमच्या विहिरींचं पाणी म्हणजे वरती जे काही आमचे वर्कस भाग आहे त्यातला विहिरींचं पाणी गेलेलं आहे, बोरिंगचं पाणी गेलेलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला जे काही पाण्या वाचून जे काही आमची उत्पन्न आहेत ते आज उत्पन्न वाचून आम्ही वंचित झालेलो आहेत. अशामुळं आम्ही गेल्या 12 तारखेला सर्व शेतकरी जे आहेत ते उपोषणाला बसलो. उपोषणाची त्याही दाद घेतली. स्वतः तहसीलदार साहेब येऊन त्यांनी आमच्यासोबत संपर्क आणि त्या संपर्कात त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी स्वतः त्यांनी आम्हाला पाणी पाजून, सरबत पाजून आमचा उपोषण मागे घ्यायला सांगितला. आणि मेगा इंजिनिअरचे ऑफिसर त्यांना बोलून त्यांच्यासमोर, त्यांच्या ऑफिसमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या समोर तो त्यांनी सांगितला की ह्या बाबतीत संपूर्ण तुम्हाला न्याय दिला जाईल. आमच्या मागण्या एकच होत्या की झालेल्या शेतीचा नुकसान मिळावा, भाजीपाला, हंगामी भाजीपाला आहे त्याचा नुकसान भरपाई आहे ती मिळावी. आणि जो दूषित पाणी आहे तो जिथून पाणी सोडलेलं आहे नदीत तिथून पाईपलाईन टाकून तो खाडीत सोडायचा ही मागणी होती. त्याच्यामुळे त्यांनी ती मान्य केली. पण आज परिस्थिती अशी झाली की ह्यातली कुठलीही गोष्ट पूर्ण झालेली नाही. नवे तर ती कृतीत आलीच नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्याने पुन्हा एकदा साहेबांशी संबंधित चर्चा केली तरी पण आम्हाला काही त्यातून न्याय मिळाला नाही. आज अशी परिस्थिती आली की आम्हाला नाईलाजास्तव आम्ही जो काही हे आहे म्हणजे शासनाचं धोरण आहे त्या धोरणाच्या विरुद्ध नाही, पण आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही त्याच्या विरुद्ध जातो. कारण का तर शेतकऱ्यांना हंगामी जो पीक आहे तो जर नष्ट होत असेल, आमची उपजीविका त्यावर आहे. आमचं हंगामी आता शेती झाल्यानंतर भात शेती आहे, भात शेतीची पण परिस्थिती अशीच होणार आहे. आणि त्यावर जर शासनाने आणि कनेक्टेड साहेबांनी जर लक्ष दिलं नाही तर आम्हाला पुन्हा पावसाळी जो शेती आहे त्याचा पण नुकसान होणार आहे.
म्हणून आम्ही आता जो काही पवित्र न्याय न मिळाल्यामुळे उद्या आत्मदहनाचा जो काही आमचा विषय आहे, जर आम्हाला त्यांनी सांगितलं, त्याला दाद दिली, तर आम्ही काही त्याच्या बाबतीत विचार करू, नाहीतर नाईलाज आम्ही सर्व शेतकरी उद्या तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा कार्य करू. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.